आणि आता पाहणार आहोत सविस्तर विशेष। राज्याला जोरदार पावसानं झोडपून काढलंय। मान्सून पुन्हा सक्रिय झाल्यानं अनेक भागांमध्ये चांगला पाऊस सुरू आहे। मात्र अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी धोकाही निर्माण झालाय। पाहूयात याच संदर्भातला आमचा विशेष रिपोर्ट। कोकण, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश आणि विदर्भाला मुसळधार पावसानं तडाखा दिला। बरसणाऱ्या पावसाचा अंदाज आधीच वर्तवण्यात आला होता। महाराष्ट्रावर असलेले ढग नकाशात स्पष्टपणे दिसत होते। नकाशातले हे ढग चांगलेच बरसलेत। चिपळूण आणि परिसरात गेल्या 2 दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानं नद्यांची पातळी वाढली आहे। तर खेडमधल्या जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यानं अनेक रस्ते पाण्याखाली गेले। मुसळधार पावसानं सावित्री नदीनंही धोक्याची पातळी ओलांडली आहे। याशिवाय कर्जत खालापूर परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसानं पाताळगंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे। सांगली, मिरज शहरासह जिल्ह्याच्या पश्चिम भागात मंगळवारपासून संततधार सुरू आहे। या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय। कोल्हापूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला, तर जळगावात मुसळधार पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। दोन दिवसापासून आहे। अच्छा, 2 दिवसावरून अडकलात। कोणी आलं इकडं? कोण ना आले इथे अजून पण ना सरपंच आले ना कोण कुठला अध्यक्ष आले। अच्छा, आता तुम्हाला मग खाण्याची व्यवस्था आणि पिण्याची आता काय आता ये चाय पाणी पितो कसा काही बी नाही। दोन्ही कोणी दिला तेच खायचं नाही, कोण द्यायला बी नाही तयार। वसई, चिपळूण आणि खेड परिसरात काही ठिकाणी भूस्खलन झालं। मागील 2 दिवसापासून राज्यातील अनेक भागात पावसाचा जोर वाढलाय। पुढील 24 तासात मुंबई, ठाणे तसंच रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे। तो उसके असर से अभी बारिश हो रही है। जो लो प्रेशर एरिया था वो था, और मानसून का जो ट्रफ है वो भी एमपी और छत्तीसगढ़ से होते हुए बंगाल की खाड़ी तक जा रही है। तो अभी मानसून के लिए अनुकूल परिस्थितियां हैं। तो अभी मौसम इसी तरीके का बना रहेगा, बदली रहेगी और बीच बीच में बारिश होता रहेगा। मुसळधार पावसामुळे राज्यात रखडलेल्या पेरण्यांना आता वेग येणार आहे। तर दुसरीकडे मुसळधार पावसाचा धोका लक्षात घेऊन नागरिकांनी खबरदारी बाळगणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। राज्यातल्या काही भागामध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झालेली आहे। पावसाळी अधिवेशनात त्याचे पडसाद उमटले। सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले। पाहूयात त्याविषयीचा आमचा हा रिपोर्ट। राज्यात कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार पाऊस सुरू आहे। रायगड, पुणे, सातारा, पालघर या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। तर पुढील 3 दिवस कोकणाला अतिमुसळधार पावसाचा इशाराही देण्यात आलाय। अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाल्यानं विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। राज्य सरकार आणि प्रशासनाच्या बेपर्वाईमुळे ही स्थिती निर्माण झाल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। नागरिक संकटात सापडलेले असताना त्यांना कोणताही दिलासा आणि मदत दिली जात नसल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। नाही तर आधी घटना होऊ द्यायच्या, नुकसान होऊ द्यायचं आणि नंतर पावलं उचलायचं। मला वाटतं एक तीव्रतेनं, त्वरेनं सरकारने पाऊल उचलावं अशा प्रकारची विनंती, आव्हान मी सरकारला करणार आहे। विरोधकांनी केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचा पलटवार राज्य सरकारनं केलाय। सगळ्या प्रशासकीय यंत्रणा नागरिकांसोबत असल्याचा दावाही सत्ताधाऱ्यांनी केलाय। कुठल्याही परिस्थितीमध्ये नागरिकांची गैरसोय, नागरिकांना त्रास, जीवितहानी होऊ नये यासाठी सर्व उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्यात। आमची सर्व यंत्रणा आहे, जिल्हा प्रशासन अलर्ट आहे। राज्याच्या अनेक भागांना पावसानं तडाखा दिलाय। त्यामुळे सत्ताधारी असो किंवा विरोधक यांनी एकमेकांवर आरोप करण्याऐवजी संकटाच्या वेळी अधिक गांभीर्यानं काम करण्याची गरज आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। अधिवेशनाच्या 3ऱ्या दिवशी पुन्हा एकदा
विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. बियाणं आणि खतांच्या वाढत्या किमती, महिला अत्याचाराच्या वाढत्या घटनांवरून विरोधकांनी सरकारवर प्रश्नांचा भडीमार केला आणि त्यामुळे काही काळासाठी विरोधक विरुद्ध सत्ताधारी असा संघर्ष तापल्याचं चित्र निर्माण झालं. बियाणे आणि खतांच्या किमतीवरून विरोधक आक्रमक, विधान भवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी, कृषी मंत्र्यांच्या उत्तरावरही विरोधक नाराज, महिला अत्याचाराच्या मुद्द्यावरूनही जुंपली. अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी खते आणि बोगस बियाण्यांच्या मुद्द्यावरून सभागृहात विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळालं. राज्यात खतांच्या किमतीत वाढ झाली आहे. 2013च्या तुलनेत यंदा खताचे दर 3 पटीने वाढल्याचं सांगत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी सरकारवर निशाणा साधला. तर सरकारनं या सगळ्या प्रकरणात नफेखोरी केल्याचा आरोप बाळासाहेब थोरातांनी केला. मुख्यत्वे आपण जे दर आता खताचे वाढवले, 20% हे जे दर वाढलेत काही खतांचे, तुम्ही म्हणालात की आंतरराष्ट्रीय किमती ज्यावेळेस वाढतात त्यावेळेस हे खताचे दर वाढतात. 2014च्या पूर्वी असलेले दर आणि 8 वर्षात वाढलेले दर हे 3 पट दर आहे, तिप्पट. अध्यक्ष महोदय, हे मी खोटं बोलतो काय, मी असत्य बोलतो काय? 3 पट दर वाढले की नाही? तुम्ही आंतरराष्ट्रीय बाजारात जे दर वाढतात त्यावेळेस तुम्ही दर वाढवलं सांगताय. आंतरराष्ट्रीय दरामध्ये 20% घट झाली. DAP का घट झाली नाही? युरियाची का घट झाली नाही? 20-10 का घट झाली नाही? याचं उत्तर नको आहे. प्रश्न फार महत्वाचा आहे की एक आहे की ज्यावेळेस आंतरराष्ट्रीय पातळी एवढ्या किमती उतरलेल्या आहेत, खरं म्हणजे आमच्या वडेट्टीवारजींनी जे सांगितलं त्याच्यापेक्षा जास्त किमती या खताच्या उतरलेल्या असताना सुद्धा केंद्र सरकारने खताच्या किमती कमी केल्या नाही. त्यांनी एकच सांगितलं की किमती स्थिर राहतील, पण त्याच वेळेस सगळी सबसिडी कमी करून टाकली. अशी परिस्थिती नफेखोरी केंद्र सरकारने केलेली, त्याच्यामध्ये शेतकऱ्याच्या जीवावर नफेखोरी केलेली ही वस्तुस्थिती आहे. आणि ते उत्तर तुम्हाला देता उत्तर द्यायला काय अडचण आहे? केंद्र सरकारनं सबसिडी कमी केली, नफेखोरी स्वतःची केली, हे सांगायला काय अडचण आहे? आपण काय कारवाई करणार आहात? विरोधकांच्या प्रश्नांवर कृषी मंत्री धनंजय मुंडेंनी प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. बोगस बियाणांच्या बाबतीत कारवाई करण्यासाठी समिती स्थापन केल्याचा पुनरुच्चार मुंडेंनी केला. पण कृषी मंत्र्यांच्या उत्तरावर समाधान न झाल्यानं विरोधकांनी सभात्याग केला. शेवटी उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही बियाणे आणि खतांच्या प्रश्नावर उत्तर दिलं आहे. या सरकारने पहिल्या मंत्रिमंडळाच्या या बैठकीमध्ये अधिवेशनाच्या अगोदरच्या असं ठरवलं की ज्या ज्या ठिकाणी या महाराष्ट्रात बोगस बियाणं, या ठिकाणी बोगस बियाणामुळे शेतकऱ्याची फसवणूक होते, खताच्या बाबतीमध्ये सुद्धा अध्यक्ष महाराज ज्या ज्या वेळेस खतासोबत लिंकिंग केलं जातं आणि लिंकिंग केल्यानंतर जे शेतकऱ्यावर अधिकचा भार पडतो, अशा गोष्टी या महाराष्ट्रात होऊ नये म्हणून याच अधिवेशनामध्ये बोगस बियाण्याच्या वर जसा BT कॉटनचा कायदा राज्य सरकारने केला, त्याच पद्धतीनं कायदा करण्याचा निर्णय या सरकारने घेतलेला आहे. त्याची समिती गठीत केलेली आहे आणि राज्यातील सर्व शेतकऱ्यांना आश्वासित करू इच्छितो की या अधिवेशनातच बोगस बियाण्याच्या संदर्भातला कायदा आणला जाईल. मी या उत्तराच्या माध्यमातून संपूर्ण माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो, केंद्र सरकारने यंदा खताच्या किमती मर्यादित राहाव्यात त्याकरता 1,30,000 कोटी रुपयाची सबसिडी दिलेली आहे. 1,30,000 कोटी. अध्यक्ष महोदय, मगाशी अशोकराव चव्हाण साहेबांनी विचारलं, कृषी विभागाने राज्यात बियाण्या संदर्भात अनेक ठिकाणी कारवाई त्या ठिकाणी चालू आहे. 164 मेट्रिक टन साठा बियाणाचा जप्त केलेला आहे. 22 पोलीस केसेस दाखल झालेले आहेत. 20 विक्रेत्यांचे परवाने रद्द केलेले आहेत. 105 विक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्यात आलेले आहेत. आणि खताच्या संदर्भात गुण नियंत्रण विभागाने 190 टन साठा जप्त केलेला आहे. या अनुषंगाने 13 पोलीस केसेस दाखल केलेले आहेत. 52 विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्यात आलेले आहेत. 210 विक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्यात आलेले आहेत. शेतकरी प्रश्नाबरोबरच महिला अत्याचाराच्या मुद्द्यावरही विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. एकंदरीतच अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विधान भवनात चांगलाच गदारोळ झाल्याचं दिसतं. शेतकरी मुद्द्यावरून सलग तिसऱ्या दिवशी विरोधक आक्रमक झाले. त्यामुळे आता येत्या अधिवेशनात याचे काय पडसाद उमटतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. विरोधकांनी एकत्र येत भाजप आणि मित्रपक्षांच्या एनडीएचा सामना करण्यासाठी इंडियाची स्थापना केली. बेंगळुरूच्या बैठकीतून विरोधकांनी थेट नरेंद्र मोदींच्या सत्तेविरोधात एल्गार केला आणि त्यामुळे चिडलेल्या भाजपनं आता पुन्हा एकदा तुकडे तुकडे गँगची टीका सुरू केलेली आहे. विरोधकांच्या इंडियावरून महाराष्ट्रात कसं राजकारण रंगलंय जाणून घेऊयात आमच्या या विशेष रिपोर्टमधून. बंगळुरूत तुकडे तुकडे गँगचे सदस्य एकत्र. विरोधकांच्या इंडियावर नितेश राणेंची टीका. प्रसिद्ध गँग संदर्भहीन बोलणं योग्य नाही. आव्हाडांचा राणेंवर जोरदार पलटवार. बंगळुरूमधल्या 2 दिवसीय महाबैठकीतून विरोधकांच्या इंडियानं सत्ताधारी भाजपावर जोरदार निशाणा साधला. सोनिया गांधी, राहुल गांधी, ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, शरद पवार, उद्धव ठाकरेंसह देशभरातल्या 26 पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी या महाबैठकीत सहभाग घेत भाजपच्या विरोधात देशातील पक्ष एकजूट असल्याचं स्पष्ट केलं. बंगळुरूमधल्या या बैठकीतून थेटपणे केंद्र सरकारच्या विरोधात एल्गार करण्यात आला. पंतप्रधान असतील, मुख्यमंत्री असतील, हे सातत्याने येणारी जाणारी लोक असतात, परंतु जो पायंडा पडतो आहे तो पायंडा देशासाठी घातक आहे. म्हणून सगळेजण जे लोकशाही प्रेमी आणि देशप्रेमी पक्ष आहेत ते एकत्र येऊन या हुकुमशाहीच्या विरुद्ध एक मजबूत आघाडी निर्माण झालेली आहे. पण विरोधकांच्या या एकजुटीवर आता सत्ताधारी भाजपनं टीका करायला सुरुवात केली आहे. विरोधकांच्या इंडियामध्ये महाराष्ट्रातल्या ठाकरे आणि पवारांचाही सहभाग असल्यानं आता भाजपनं यावरून निशाणा साधलाय. बंगळुरूत तुकडे तुकडे गँगचे सदस्य इंडियाला तोडण्यात पुढे आल्याचा घणाघात भाजप आमदार नितेश राणेंनी केलाय. ज्या बँगलोरमध्ये जाऊन हे सगळे नेते मंडळी जाऊन बैठक घेत होते इंडिया म्हणून, तिथेच इंडियाला तोडण्याचा फार मोठा कार्यक्रम काँग्रेसनी विधानसभा जिंकल्यानंतर सुरू झालेला आहे. नितेश राणेंच्या या टीकेवर पवारांच्या राष्ट्रवादीनंही जोरदार पलटवार केलाय. विरोधकांच्या इंडियाबाबत प्रसिद्धी गँगचं संदर्भहीन बोलणं योग्य वाटत नाही असा टोला जितेंद्र आव्हाडांनी लगावलाय. विकृत म्हणजे असं बोलणं हे काय मनावर घ्यायचं नसतं आणि त्यावर प्रतिक्रियाही द्यायच्या नसतात. कारण काही फार काही संदर्भासहित नसतं. संदर्भहीन बोलून प्रसिद्धी घ्यायची, सनसनाटी निर्माण करायची. पाटण्यानंतर बंगळुरूत सुद्धा तब्बल 26 पक्षांनी एकत्र येत केंद्र सरकारच्या विरोधात आरपारच्या लढाईची घोषणा केलेली आहे. त्यामुळे आता सत्ताधारी एनडीएच्या विरोधात विरोधकांची इंडिया किती परिणामकारक ठरते, एनडीएच्या 38 पक्षांना विरोधकांचे 26 पक्ष कशी लढत देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. एनडीए सरकारनं विरोधकांसोबतच कधीही पक्षपात केला नाही याची आठवण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करून दिली. इतकंच नव्हे तर राजकारणाच्या पलीकडे जाऊन एनडीए सरकारनं विरोधकांना पद्म पुरस्कार दिल्याची यादीच नरेंद्र मोदींनी वाचून दाखवली. पाहुयात या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट. पॉलिटिक्स में प्रतिस्पर्धा हो सकती है लेकिन शत्रुता नहीं होती. एनडीएच्या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. विरोधक राजकारणाच्या पलीकडे विचारच करत नसल्याची टीका पंतप्रधानांनी केली. आगामी लोकसभा निवडणुकीत एनडीएच्या विरोधात विरोधकांनी त्यांच्या आघाडीला इंडिया असं नाव दिलंय. इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स म्हणजेच इंडियानं केंद्रातील सत्ताधारी एनडीएच्या विरोधात शड्डू ठोकलाय. मात्र एनडीएनं विरोधकांना सर्वोच्च सन्मान दिल्याचा मुद्दा पंतप्रधानांनी उपस्थित केला. एनडीए सरकार ही है जिसने प्रणब दा को भारत रत्न दिया, जो जीवन भर कांग्रेस में रहे थे, लेकिन हमें उन्हें ये सम्मान देने में संकोच नहीं किया.
विरोधक असले तरी देशसेवेसाठी नेत्यांनी दिलेल्या योगदानाचा पद्म पुरस्काराच्या माध्यमातून सन्मान करताना हात आखडता घेतला नाही, याकडे नरेंद्र मोदींनी लक्ष वेधलं। ये एनडीए सरकार ही है जिसने मुलायम सिंह यादव, शरद पवार, गुलाम नबी आजाद, तरुण गोगोई, एमसी जमीर, मुजफ्फर बेग, ऐसे अनेक नेताओं को जो राजनीतिक दृष्टि से हमारे साथ नहीं है, हमारे खिलाफ है, हमने पद्म सम्मान दिया है उन लोगों को। लोकसभा निवडणुका जवळ आल्यामुळे आता राजकीय आरोप प्रत्यारोप मोठ्या प्रमाणावर होतील। मात्र राजकारणात स्पर्धा असावी, शत्रुत्व नसावं हे लक्षात ठेवलं तरी कटुता निर्माण होणार नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। नवी दिल्लीमध्ये काल पार पडलेल्या एनडीएच्या बैठकीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मानाचं स्थान मिळाल्याचं बघायला मिळालं। त्यामुळे एनडीएमध्ये सामील झाल्यानंतर एकनाथ शिंदेंचं राजकीय वजन वाढलंय अशी चर्चा सुरू झालेली आहे। पाहूयात स्पेशल रिपोर्ट। मंगळवारी राजधानी नवी दिल्लीमध्ये भाजप प्रणित एनडीएची बैठक पार पडली। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आलेली होती। एनडीएतल्या 38 घटक पक्षांच्या नेत्यांनी या बैठकीला हजेरी लावलेली होती। एनडीएमध्ये नव्यानं सामील झालेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सुद्धा आमंत्रित करण्यात आलं होतं। विशेष म्हणजे बैठकस्थळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागताचा मान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील देण्यात आलेला होता। यावेळेला मोदींनी सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आपुलकीनं विचारपूस केली। शिवसेना एक एनडीए का और बीजेपी का बहुत ही पुराना पार्टनर है। अटल जी, अडवाणी जी और मोदी जी के नेतृत्व में अभी महाराष्ट्र में हम लोग काम कर रहे हैं, तो निश्चित रूप से इसलिए हम लोग आज की बैठक में शामिल हैं। या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांच्या शेजारी आसन देण्यात आलेलं होतं। पंतप्रधान मोदींच्या शेजारी पक्षाध्यक्ष JP नड्डा बसले होते, तर त्यांच्या बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आसन देण्यात आलेलं होतं। त्याच रांगेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या शेजारी अजित पवारांची आसन व्यवस्था करण्यात आलेली होती। म्हणजे उद्धवजी आमच्याकडे होते त्यावेळेला त्यांनाही मारत असतानाच या ठिकाणी होतं, परंतु ते आता आम्हाला सोडून गेलेत आणि आज त्यांची अवस्था काय आहे? आज त्यांना कुणाच्या बाजूला जाऊन बसावं लागतंय, कुठच्या लाईनीमध्ये जाऊन बसतायत याचा विचार आता त्यांनीच करावा। वर्षभरापूर्वी शिवसेनेतल्या बंडानंतर एकनाथ शिंदेंनी भाजपसोबत युती केली, तर नुकतंच अजित पवारांची युतीमध्ये एंट्री झालेली आहे। एनडीएच्या बैठकीत या दोन्ही नेत्यांना महत्त्व देण्यात आलेलं आहे। त्यामुळे एनडीएमध्ये मुख्यमंत्र्यांचं राजकीय वजन वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। राज्य विधिमंडळाचं अधिवेशन सुरू होऊनही विरोधी पक्षनेत्याची निवड करण्यात आलेली नाही। अजित पवारांचा गट सत्तेत सहभागी झाल्यानंतर विधानसभा विरोधी पक्षनेत्याचं पद रिक्त आहे। काँग्रेसकडे जास्त संख्याबळ असल्यामुळे काँग्रेसचाच विरोधी पक्षनेता होणार हे नक्की आहे। मात्र अजूनही विरोधी पक्षनेत्याची निवड करण्यात आलेली नाही। विधिमंडळ अधिवेशन सुरू होऊन 3 दिवस झाले तरी विधानसभा विरोधी पक्ष नेते पदाचा घोळ अद्यापही सुटला नाही। अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यामुळे विरोधी पक्षनेता पद रिक्त झालंय। महाविकास आघाडीतील नव्या समीकरणानुसार काँग्रेसनं या पदावर दावा केलाय। मंगळवारी बेंगळुरूत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यावर निर्णय घेणार होते, मात्र काँग्रेस हायकमांडने निर्णय घेतला नसल्यामुळे विरोधी पक्षनेते पदाची निवड रखडल्याची चर्चा आहे। अध्यक्ष महोदय, विरोधी पक्षनेत्याचा प्रश्न निपटवा, हे सगळे शांत बसतील, विरोधी पक्षनेत्याचा प्रश्न निपटवा, त्याच्यासाठी हे सगळं चालू आहे। अध्यक्ष महोदय, बाकी काय चालू नाही, प्रश्नाचं उत्तर दिलंय। खरं तर अजित पवारांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिल्यानंतर या पदासाठी शरद पवार समर्थक गटाकडून जितेंद्र आव्हाडांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती।
पण अजित पवारांच्या बंडामुळे विधानसभेत शरद पवार समर्थकांचं संख्याबळ घटलंय आणि त्यामुळे विधानसभेत विरोधी पक्षनेते पदासाठी काँग्रेस प्रबळ दावेदार ठरलाय. पण काँग्रेसचा घोळ काही मिटण्याची चिन्ह दिसत नाहीयेत. पण विरोधी पक्षनेते पद रिक्त राहण्याची ही काही पहिलीच वेळ आहे असं नाही. 1999 मध्ये 38 दिवस हे पद रिक्त होतं. 2005 मध्ये 19 दिवस तर 2019 मध्ये 20 दिवस हे पद रिक्त होतं. त्यामुळे आता काँग्रेस विधानसभा विरोधी पक्षनेत्याचं नाव कधी जाहीर करणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पावसाळी अधिवेशनामध्ये विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना विविध मुद्द्यांवरून घेरण्याचा प्रयत्न सुरू आहे. यशोमती ठाकूर यांनी संदीपान भुमरेंना चांगलंच धारेवर धरलं. नेमकं घडलं काय बघूयात. अजितदादा, आपण म्हटलात आम्ही आपल्याला 2009 मध्ये बघितलेलं आहे, आम्ही आपल्याला तेव्हापासून बघतोय आणि आमचा विश्वास आहे की तुम्ही एक खूप खंबीर नेतृत्व आहात. 15 ऑगस्ट पर्यंत कुशल आणि अकुशलचं महाराष्ट्रातलं कुठलंही पेमेंट राहणार नाही. पण दादा, आज तुम्ही जर त्या लोकांमध्ये बसल्यानंतर जर विरोधी बाकावर बसलेल्यांचा कुशलचा निधी पण निघणार नसेल. विधिमंडळ अधिवेशनात सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जातोय. विरोधी बाकांवर जे आमदार आहेत ते आमदार नाही आहेत का? त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी पाहायला मिळते. मात्र अधिवेशनात काँग्रेसचा आमदार यशोमती ठाकूर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांचं कौतुक केल्याचं पाहायला मिळालं. आमचा विश्वास आहे की तुम्ही एक खूप खंबीर नेतृत्व आहात, तुम्ही चांगलं काम करता. त्याचं झालं असं की रोजगार हमी योजनेतून कुशल अकुशल अशा प्रकारची कामं केली जातात. मात्र या योजनेच्या निधी वाटपात सत्ताधाऱ्यांकडून भेदभाव केला जात असल्याचा आरोप काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी केला. कुशल आणि अकुशलचे पैसे असा कसा भेदभाव केला जातो? तसंच त्यांनी रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरेंना धारेवर धरलं. तुम्ही लोक वेगळे झाल्यापासून तुमचं जे कुशलचे पैसे आहे ते फक्त सत्ताधाऱ्यांच्या आमदारांचे पैसे निघतात. जे विरोधी पक्षामध्ये आमदार आहे त्यांचे कुशलचे पैसे निघत नाही. यशोमती ताईंना जे काही भेदभाव केला जातो ते सांगितलं. असा भेदभाव केला जात नाही. कुशलचा निधी विरोधक असू द्या, सत्ताधारी असू द्या, सगळ्याला मिळतो. असं कुठं असेल तर मला दाखवून द्या. असं होत नाही. मी सांगतो, जो आरोप केला हा चुकीचा आहे. यावेळी इतर आमदारांनीही मंत्री संदीपान भुमरेंवर प्रश्नांचा भडीमार केला. कुशल आणि अकुशल, मी तुम्हाला सांगितले हे आजचे नाही. तत्कालीन फडणवीस सरकारने जे धडक सिंचन योजना जाहीर केली होती निवडणुकीच्या तोंडावर, त्याचे अजूनपर्यंत पैसे मिळाले नाहीत. तर नेमकं कुशल आणि अकुशलचे आणि ते अपुरे आहेत का? रोजगार हमी मंत्री संदीपान भुमरेंची कोंडी झाल्याचं लक्षात येताच उपमुख्यमंत्री अजित पवार भुमरेंच्या मदतीला धावून आले. काल पुरवणी मागण्या टाकलेल्या आहेत, त्या मंजूर होतील. म्हणूनच मी 15 ऑगस्ट पर्यंतची वेळ मागितलेली. 15 ऑगस्ट पर्यंत कुशल आणि अकुशलचं महाराष्ट्रातलं कुठलंही पेमेंट राहणार नाही याबद्दलची खबरदारी घेतली जाईल आणि तसा शब्द मी सभागृहाला देतो. अजित पवारांनी दिलेल्या आश्वासनानंतर यशोमती ठाकूर यांनी अजित पवारांचं कौतुक केलं. अजितदादा, आपण म्हटलात आम्ही आपल्याला 2009 मध्ये बघितलेलं आहे, आम्ही आपल्याला तेव्हापासून बघतोय आणि आमचा विश्वास आहे की तुम्ही एक खूप खंबीर नेतृत्व आहात, तुम्ही चांगलं काम करता. महाविकास आघाडीतून बाहेर पडत अजित पवार शिंदे सरकारमध्ये सहभागी झाल्यामुळे राजकीय समीकरण बदललंय. पण आजही महाविकास आघाडीच्या आमदारांना अजित पवारांच्या शब्दावर विश्वास असल्याचं पाहायला मिळालं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पुण्याच्या कोथरूड भागातून पोलिसांनी 2 मोस्ट वॉन्टेड दहशतवादी पकडलेत. या दोघांवर NIAनं 5 लाखांचं बक्षीस जाहीर केलं होतं. गेल्या 1.5 वर्षांपासून फरार असलेल्या या दोघा दहशतवाद्यांना पकडण्यात कोथरूड पोलीस ठाण्याचे कर्मचारी प्रदीप चव्हाण आणि अमोल नझन यांनी महत्त्वाची कामगिरी त्यांना पकडण्यात बजावलेली आहे. पुणे शहरात कोयता गँग आणि गाडी तोडफोडीच्या घटना ताज्या असल्यानं पोलीस आयुक्तांनी सगळ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्र गस्त कोम्बिंग ऑपरेशन करण्याच्या सूचना दिल्यात. त्यानुसार मंगळवारी पहाटे कोथरूड पोलीस कर्मचारी गस्त घालत असताना बधाई चौकात मोटरसायकल चोरी करताना 3 तरुण दिसले.
यावेळी ड्युटीवर असलेल्या कोथरूड पोलीस ठाण्याचे कर्मचारी प्रदीप चव्हाण आणि अमोल शरण नझन यांनी त्यात तिघांना पकडलं. यातील एक जण फरार झाला, पण दोघांना चव्हाण आणि नझन यांनी पकडून ठेवलं. चौकशीनंतर या दोघांची नावं मोहम्मद युनुस साकी आणि इम्रान खान अशी असल्याचं समोर आलं. त्यांच्या घराच्या तपासामध्ये फोन, लॅपटॉप आणि बंदुकीची गोळी सापडली. त्यानंतर पोलिसांनी ATSला बोलावलं आणि हे दोघे मोस्ट वॉन्टेड दहशतवादी असल्याचं उघड झालं. हे दोन्ही ISISच्या विचारानं प्रेरित मध्य प्रदेशातील सुफा गटाचे सदस्य असल्याचा संशय आहे. मार्च 2022 मध्ये चित्तौडगडमध्ये पोलिसांनी 3 आरोपींना ताब्यात घेतलं होतं आणि त्यांच्याकडून बॉम्ब बनवण्याचं साहित्य जप्त करण्यात आलं होतं. तिघांकडून बॉम्ब बनवण्यासाठी लागणारी पावडर आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आलेलं होतं. या प्रकरणात NIAच्या तपासामध्ये पुढे युनुस साकी आणि इम्रान खान या दोघांची नावं समोर आलेली आहेत. युनुस आणि इम्रान हे दोघेही आरोपी NIAचे मोस्ट वॉन्टेड आरोपी होते. या दोघांवर प्रत्येकी 5 लाखांचं बक्षीस देखील जाहीर करण्यात आलं होतं. मागील काही महिन्यांपासून ते पुण्यातील कोंढवा परिसरात राहत असल्याचं समोर आलंय. टीमने पाठला करून तीनोला अटक केला. अटक केल्यानंतर घर झडतीसाठी त्यांना घेऊन गेले, पण घेऊन जाताना ते एक त्यामध्ये जो संशयित होता ते पडून गेला, पण 2 संशयितला ते पकडण्यात आले. 2 जो आमच्याकडे आरोपी आहेत, इम्रान खान आणि युनुस साकी, ते लोक NIAच्या ऑफेन्स आहे राजस्थानमध्ये. ते तिथे वॉन्टेड आहे, ॲब्स्कॉन्ड केले होते आणि त्याच्यावर 5-5 लाखच्या इनाम आहे. या दोन्ही दहशतवाद्यांना बुधवारी कोर्टात हजर करण्यात आलं असता त्यांना 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. कोथरूड पोलीस ठाण्याचे कर्मचारी चव्हाण आणि नझन यांनी मोठी कामगिरी करत दोघांना ताब्यात घेतलं. त्यांच्या या कामगिरीचं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून कौतुक होत आहे. मात्र हे दहशतवादी पुण्यात कशासाठी आले, त्यांचा मनसुबा नेमका काय होता, त्यांचा तिसरा साथीदार कुठे फरार झालाय, या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचं आव्हान पुणे पोलिसांसमोर असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. राज्यात 11वी ऑनलाईन प्रवेशाच्या 3 फेऱ्या पार पडल्या, तरी तब्बल 30% वर जागा रिक्त आहेत. पाहूयात स्पेशल रिपोर्ट. राज्यभरात 11वीच्या 30% जागा रिक्त. कला शाखेत तब्बल 60% जागा शिल्लक. कोरोनानंतर व्यावसायिक शिक्षणाला पसंती. डिप्लोमा ITI फुल तर आर्ट्स ओस. शिक्षण क्षेत्रातला नवा ट्रेंड आहे तरी काय? ऑनलाईन प्रवेशाच्या 3 फेऱ्या पूर्ण होऊन आता शेवटची फेरी सुरू झाली आहे. तरीही 10वी पास विद्यार्थ्यांच्या 11वीच्या प्रवेशाला थंड प्रतिसाद मिळतो. या निरुत्साहाचा सर्वाधिक फटका बसलाय तो कला शाखेला. राज्यभरातील 11वी कला शाखेच्या तब्बल 50% वर जागा अद्यापही रिक्तच आहेत. मुंबई पुण्यात तर हाच रिक्त जागांचा टक्का तब्बल 60% वर गेला. 11वी कला शाखेच्या प्रवेशाची विभागनिहाय आकडेवारी पाहूया. मुंबईत कला शाखेची प्रवेश क्षमता 49,950 असून आतापर्यंत 15,666 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. पुण्यात 17,500 क्षमता असून 4,528 प्रवेश झाले. नागपुरात 8,200 प्रवेश क्षमता असून 2,208 विद्यार्थ्यांनी कला शाखेत प्रवेश घेतला. नाशिकमध्ये 5,270 क्षमता असताना 2,071 विद्यार्थ्यांनी आतापर्यंत प्रवेश घेतला. तर अमरावतीत 3,630 जागा असताना अवघ्या 1,333 विद्यार्थ्यांनी कला शाखेला पसंती दिली. बरेचसे विद्यार्थी आता हे कोरोनानंतर जो काळ आला आणि कोरोनानंतर विद्यार्थी हे व्यावसायिक अभ्यासक्रमाकडे जास्त वळायला लागलेले आहेत. म्हणजे कम्प्युटर सायन्स असेल किंवा मग ITI असेल की ज्याच्यातून लवकर ते नोकरी मिळेल असे ते जागा बघायला लागले आहेत किंवा व्यवसाय अभ्यासक्रम बघायला लागलेले आहेत. आणि म्हणून मग जे पारंपरिक आहेत आर्ट्सचे वर्ग असतील किंवा कॉमर्सचे वर्ग असतील याच्याकडे विद्यार्थ्यांचा कल सध्या थोडा कमी दिसून येतोय. सायन्स आणि कॉमर्सची स्थिती जरी बरी असली तरी तिथेही ॲडमिशन हाऊसफुलचे बोर्ड लागलेले नाहीत. फक्त टॉपच्याच कॉलेजेसमध्ये हाय मेरिटमुळे प्रवेशाला झुंबड उडाली आहे. कोरोना काळानंतर मग अनेकांचे रोजगार गेले. मग पुन्हा 11वी-12वीत वेळ घालवणार, पुन्हा आणखीन 3 वर्ष डिग्री, आणखीन PG 2 वर्ष, मग ती 7-8 वर्ष घालवण्यापेक्षा ITI किंवा पॉलिटेक्निक डिप्लोमा केला तर 2 वर्षानंतर डायरेक्ट इथं कॅम्पसमध्ये किमान ज्याच्याच गरजेनुसार ती नोकरी मिळते आणि पोटापाण्याचा प्रश्न मिळतो. हीच खरी गरिबांची समस्या ITI किंवा
पॉलिटेक्निकमधून मिटते. म्हणूनच मुलांचा ओढा 11वी ॲडमिशन सोडून इकडे ITI किंवा पॉलिटेक्निकला वाढतोय. पॉलिटेक्निक आणि ITI या व्यावसायिक कोर्सेसना मिळणाऱ्या प्रतिसादावर एक नजर टाकूया. पॉलिटेक्निक डिप्लोमासाठी राज्यात एकूण 1,05,000 जागा आहेत. त्यासाठी आतापर्यंत 1,56,000 प्रवेश अर्ज आलेत. तर ITI डिप्लोमासाठी एकूण जागा 1,51,576 इतक्या आहेत. तर त्यासाठी 2,60,550 प्रवेश अर्ज प्राप्त झाले. व्यावसायिक अभ्यासक्रमांना मिळणारी पसंती आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. ITI मध्ये ॲडमिशन घेतल्यानंतर मी त्याला अप्रेंटिसशिप त्याला मिळवून देतो. ITI पूर्ण झाल्यानंतर अप्रेंटिसशिप पूर्ण केल्यानंतर त्याला आम्ही रोजगार पण त्याला मिळवून देतो. आणि आमचा ITI सोबत इंडस्ट्रीसोबत चांगला कॉन्टॅक्ट आहे, चांगला टायअप आहे. त्यामुळे मुलांना जॉबची एक प्रकारे श्युरिटी मिळते, त्यांना गॅरंटी मिळते. त्यामुळे मुलं ITI कडे वळतात. 11वी 12वी करण्यापेक्षा की बाबा पुढचं तुमचं रोजंदारी जो काही मुलांना चालू होईल त्या हिशोबाने म्हणजे त्या हेतूने मी मुलाला आत्ता ITIला आणि त्याचाही स्वतःचा तशी इच्छा आहे की बाबा मी ITI करून काहीतरी कोर्स करून पुढे माझा व्यवसाय चालू करू शकतो. मागील वर्षीही 11वी कला शाखेचे 30% प्रवेश झाले नव्हते. यावर्षी तर हा रिक्त जागांचा टक्का 50 पर्यंत पोहोचू शकतो. परिणामी अनेक अनुदानित तुकड्याही बंद पडून शिक्षकांच्या नोकरीवरही गंडांतर येऊ शकतं. परिणामी आगामी शैक्षणिक धोरणात तरी व्यावसायिक दृष्टिकोन जोपासल्यास पारंपरिक शैक्षणिक वर्ग ओस पडण्याची वेळ येणार नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंसाटेसह चंद्रकांत पुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. त्यामुळे या रिपोर्टवरनं तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की विद्यार्थ्यांचा नेमका कल काय आहे. या काळातला विद्यार्थी कसा पुढचा स्वतःच्या भविष्याचा विचार करतोय ते. हे आणि असे सगळे स्पेशल रिपोर्ट्स बघण्याकरता रोज 8 ते 9 या कालावधीमध्ये न्यूज 18 लोकमत विशेष पाहायला विसरू नका. आणि आमच्या सगळ्या प्रकारच्या सोशल मीडियाला सबस्क्राईब करा. मग ट्विटर असेल, इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, यूट्यूब असेल, त्या ठिकाणी येत रहा. सगळ्या ताज्या महत्त्वाच्या सविस्तर बातम्या पाहत रहा. आता इथेच थांबतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.